आजचा विषय खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा स्त्रीबद्दल जी दिसायला फक्त सुंदर नाही, जी फक्त इतरांना खुश करण्यासाठी जगत नाही, जी फक्त नशिबावर अवलंबून राहत नाही, तर जी स्वतःचे निर्णय स्वतः घेते, परिस्थिती समजून घेते, चुकीच्या गोष्टींना योग्य वेळी नाही म्हणते आणि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःला सावरते. आजचा विषय आहे सगळ्यात हुशार महिला कसं बनायचं. आणि इथे हुशार म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत असणं असं नाही, तर खरी हुशारी म्हणजे कधी बोलायचं, कधी शांत राहायचं, कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे स्वतःसाठी उभं राहायचं आणि कोणत्या गोष्टीला आपल्या आयुष्यात जागा द्यायची हे समजणं. चला तर मग सुरुवात करूया. नंबर पहिला, प्रत्येक गोष्ट लगेच प्रतिक्रिया देऊन हाताळू नका. हुशार व्यक्ती आणि उतावळ्या व्यक्तीमध्ये एक मोठा फरक असतो. उतावळा माणूस आधी प्रतिक्रिया देतो आणि नंतर विचार करतो, पण हुशार व्यक्ती आधी विचार करते आणि मग बोलते. कोणी तुम्हाला काहीतरी बोललं म्हणून लगेच उत्तर देणं गरजेचं नाही. कोणी तुमच्यावर टीका केली म्हणून लगेच स्वतःला सिद्ध करणं हेही गरजेचं नाही. कधी कधी काही सेकंद शांत राहणं हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला राग आला तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आता जे बोलणार आहे त्याचा मला उद्या पश्चाताप होईल का? जर उत्तर हो असेल तर थोडं थांबा, कारण प्रत्येक युद्ध जिंकायचं नसतं. काही वाद टाळणं ही सुद्धा एक हुशारीच असते. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. चांगलं मन असणं ही खूप सुंदर गोष्ट आहे, पण चांगलं मन असण्याचा अर्थ प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं असा नाही. एखादी व्यक्ती गोड बोलते म्हणून ती मनानेही तशीच असेल असंही नाहीये. एखादी व्यक्ती तुमचं कौतुक करते म्हणून तिचे हेतू चांगलेच असतील असं पण नाहीये. म्हणून लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृतींकडे लक्ष द्या. शब्द ऐका पण निर्णय कृती वाहून घ्या. विश्वास द्या पण तो हळूहळू गमवा, कारण हुशार महिला कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत. ती लोकांना वेळ देते, त्यांचं वागणं पाहते आणि मग निर्णय घेते. नंबर तिसरा, नाही म्हणायला शिका. अनेक मुली आणि महिला इतरांना नाराज होऊ नये म्हणून स्वतःच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी करतात. कोणी म्हणलं हे काम तूच कर, आपण हो म्हणतो. कोणी म्हणलं माझ्यासाठी हे कर ना, तर पुन्हा हो. आणि हळूहळू काय होतं, आपल्या स्वतःच्या गरजा मागे पडतात. म्हणून लक्षात ठेवा, नाही म्हणणं म्हणजे वाईट व्यक्ती होणं नाही. तुमच्याकडे वेळ नाही तर नाहीच. तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटत नसेल तर नाही. तुमच्या मर्यादा ओलांडल्या जात असतील तर नाही. नकार देताना उद्धट होण्याची गरज नाही. फक्त शांतपणे सांगा, माफ करा, मला हे शक्य नाही, बस. तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. नंबर चौथा, स्वतःच्या पैशाबद्दल जागरूक राहा. हुशारी फक्त पुस्तकात नसते, व्यवहारातही असते. आणि त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशात. तुम्ही किती कमवता, किती खर्च करता, किती बचत करता, पैसे कुठे जात आहेत, या गोष्टींची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल किंवा घर सांभाळत असाल, पैशांबद्दल मूलभूत ज्ञान नक्की मिळवा. बजेट बनवा. गरज आणि इच्छा यातला फरक समजा. कोणतीही आर्थिक गोष्ट समजत नसेल तर विश्वासू आणि योग्य व्यक्तीकडून माहिती घ्या. स्वतःच्या पैशांची माहिती असलेली महिला स्वतःच्या भविष्यासाठी अधिक सजग निर्णय घेऊ शकते. नंबर पाचवा, रोज काहीतरी नवीन शिका. हुशार होण्यासाठी जन्मतः हुशार असण्याची गरज नाहीये. शिकण्याची सवय असणं महत्त्वाचं आहे. दररोज काहीतरी नवीन शिका. एखादं पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका, नवीन भाषा शिका, तुमच्या कामाशी संबंधित माहिती घ्या.
तंत्रज्ञान समजून घ्या. जगात काय घडतंय हे जाणून घ्या. तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसेल तर माहीत नाही म्हणायला घाबरू नका. कारण मला माहीत नाही हे अज्ञान नाही. मला शिकायचंच नाहीये ही समस्या आहे. नंबर 6, भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका. भावना असणं चुकीचं नाही. राग येईल, दुःख होईल, भीती वाटेल, कधी कधी निराशाही येईल. पण भावना आल्या म्हणून प्रत्येक वेळी त्यानुसार निर्णय घ्यायचा नाही. समजा तुम्हाला खूप राग आला आहे, त्या क्षणी एखादा मोठा निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. म्हणून स्वतःला थोडा वेळ द्या. शांत व्हा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. भावना दाबायच्या नाहीत, त्यांना समजून घ्यायचं आणि योग्य पद्धतीने हाताळायचंय. ही भावनिक बुद्धिमत्ता आहे. नंबर 7, स्वतःची तुलना दुसऱ्या महिलांसोबत करूच नका. ती माझ्यापेक्षा पुढे आहे, तिचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे, तिच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही, ती खूप सुंदर आहे मी नाही, तिचा रंग गोरा आहे माझा नाही, अशी तुलना केली की आपण स्वतःचीच किंमत कमी करतो. प्रत्येक स्त्रीचा प्रवास वेगळा असतो. कोणीतरी लवकर यशस्वी होईल, कोणाला थोडा जास्त वेळ लागेल, कोणी शिक्षणात पुढे असेल, कोणी व्यवसायात, कोणी कुटुंब सांभाळण्यात, कोणी एखाद्या वेगळ्या कौशल्यात. म्हणून दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. तुमची खरी स्पर्धा दुसऱ्या स्त्रीशी नाही, तुमच्या कालच्या रूपाशी आहे. नंबर 8, योग्य प्रश्न विचारायला शिका. हुशार व्यक्ती फक्त उत्तरे शोधणार, ती योग्य प्रश्न विचारते. एखादी व्यक्ती तुम्हाला एखादी गोष्ट सांगते तेव्हा लगेच स्वीकारू नका. स्वतःला विचारा, हे खरं आहे का? याचा पुरावा काय आहे? याचा मला काय फायदा होईल? हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे का? मी हे स्वतःच्या इच्छेने करते की इतरांच्या दबावामुळे? असे प्रश्न विचारण्याची सवय लावा, कारण योग्य प्रश्न अनेक चुकीचे निर्णय वाचू शकतात. नंबर 9, स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवू नका. लोक काही ना काही बोलणारच. तुम्ही शांत राहिलात तर म्हणतील हिला काहीच कळत नाही. तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलात तर म्हणतील हिच्यात खूपच ॲटिट्यूड आहे. तुम्ही यशस्वी झालात तर काही जण म्हणतील नशीब चांगलं होतं. म्हणून प्रत्येकाचं मत मनावर घेत बसलात तर आयुष्यभर अस्वस्थ राहा. लोकांचं मत ऐका, पण स्वतःचा निर्णय स्वतःच घ्या, कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. नंबर 10, चुकीच्या व्यक्तीला गमावण्याची भीतीही ठेवू नका. कधी कधी आपण एखाद्या नात्याला फक्त यासाठी धरून ठेवतो कारण आपल्याला एकटं राहण्याची भीती वाटते. पण प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कायम ठेवणं गरजेचंही नाही. जिथे सतत अपमान होतो, जिथे तुमच्या मर्यादाचा आदर होत नाही, जिथे तुम्हाला सतत कमी लेखलं जातं, जिथे स्वतःचा आत्मसन्मान जपणं महत्त्वाचं आहे. हुशार महिला कोणाला दुखवण्यासाठी नाती तोडत नाही, पण स्वतःला सतत दुखवत राहूनही प्रत्येक नातं टिकवण्याचा हट्टही करत नाही. नंबर 11, स्वतःची काळजी घ्या. हुशार होणं म्हणजे फक्त जास्त विचार करणं नाही, स्वतःची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, स्वच्छता, विश्रांती आणि मनाला थोडासा आराम. तुम्ही सतत इतरांशी उपलब्ध असण्याची गरज नाही. कधीकधी स्वतःचा वेळ काढणंही गरजेचं आहे, कारण थकलेलं मन योग्य निर्णय घेण्यात अडचण अनुभवू शकतं. नंबर 12, स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर विश्वास. तुमच्यात कमतरता असतील, तुमच्याकडून चुकाही होत असतील, कधी अपयश येईल, पण याचा अर्थ तुम्ही कमी आहात असा तर नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आजच येणं आवश्यक नाही. शिका, चुका करा, पुन्हा प्रयत्न करा, हळूहळू पुढे चला. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल त्यावेळी मला
स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. म्हणून तो विश्वास आजपासूनच ठेवा. मित्रांनो, सगळ्यात हुशार महिला ती नाही जिला प्रत्येक गोष्ट माहीत असते. सगळ्यात हुशार महिला ती आहे जिला स्वतःला ओळखता येतं, जिला माहीत असतं कुठे बोलायचं, कुठे शांत राहायचं, कुठं थांबायचं, कुठं पुढं जायचं, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुठे स्वतःचा आत्मसन्मान सर्वात आधी ठेवायचा. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणार नाही. मी सतत इतरांशी तुलनाही करणार नाही. मी रोज काहीतरी नवीन शिकेन. मी माझ्या पैशांबद्दल आणि भविष्यासाठी जागरूक राहील. मी गरज असेल तेव्हा नाहीही म्हणेल. मी माझ्या भावनांना समजून घेईन आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःला कधीही कमी समजणार नाही. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी ताकद असते. कदाचित आज जी ताकद तुम्हाला स्वतःमध्ये दिसत नसेल, पण ती नक्कीच आहे. फक्त तिला ओळखायचं आहे, स्वतःला घडवायचं आहे आणि रोज कालपेक्षा थोडं अधिक शहाणं, मजबूत आणि आत्मविश्वासी बनायचं आहे. कारण खरी हुशारी फक्त डोक्यात नसते, ती आपल्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि वागण्यात दिसते. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या स्त्रीसोबत, मैत्रिणीसोबत, आईसोबत, जिवलगसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मनापासून धन्यवाद.